प्रेमासाठी कोण काय करेल सांगता येत नाही। इंस्टाग्राम फिल्टर एका महिलेचा जीव घेण्याचं कारण ठरलंय। उत्तर प्रदेशमध्ये एक महिला फिल्टर लावून इंस्टाग्रामवरती फोटो पोस्ट करायची आणि याच कारणामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागलाय। नेमकं प्रकरण काय आहे समजून घेऊ आपण या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। झालं असं की 1.5 वर्षापूर्वी एक 25 वर्षीय युवकाची 52 वर्षीय महिलेसोबत इंस्टाग्रामवरती ओळख झाली। ही महिला इंस्टाग्राम फिल्टर वापरून फोटो पोस्ट करायची। त्या युवकाला वाटलं की ही महिला जी आहे ती आपल्याच वयाची आहे। त्यानंतर या दोघांची मैत्री प्रेमात बदलली। त्यानंतर या दोघांनी एकदा भेटू असं ठरवलं। भेटण्याची तारीख ठरली, ठिकाण ठरलं, पण जेव्हा हा पुरुष त्या महिलेला जेव्हा भेटायला गेला तेव्हा त्या महिलेला बघून त्याला धक्काच बसला। झालं असं की ती महिला तब्बल 52 वर्षाची होती आणि हा पुरुष 25 वर्षाचा। या दोघांची भेट झाली, गप्पा झाल्या। त्यानंतर या युवकाने असं ठरवलं की आता हे प्रकरण आता इथे थांबूया। त्यानंतर या युवकाने हळूहळू त्या महिलेला पैशाची डिमांड केली। तब्बल 1.5 महिन्यामध्ये या युवकाने त्या महिलेला 1.5 लाख रुपयाची मागणी केली आणि या महिलेने ते 1.5 लाख रुपये त्याला दिले सुद्धा। पण नंतर झालं असं की त्या महिलेने त्या पुरुषाला लग्नाची मागणी केली। या महिलेला आधी 4 मुलं होती। त्यानंतर हा जो युवक आहे तो युवक लग्नासाठी नकार देत होता। इतकंच नाही तर या युवकाने भेटल्यानंतर त्या महिलेचा ओढणीने गळा ओढून खून केला। त्यानंतर त्याने तिच्या मोबाईलमधला सिम कार्ड काढला आणि मोबाईल तिथेच फेकून दिला। आता घडलं असं की पोलिसांनी 10 दिवस या घटनेचा तपास केला, पण कुठेही याची मिसिंगची तक्रार नव्हती। त्यानंतर या पोलिसांनी या महिलेवरती अंत्यसंस्कार केलं। नंतर चौकशी झाली। त्यानंतर कुटुंबियांना कळालं की ही महिला काही दिवसांपासून बेपत्ता होती। जेव्हा या महिलेच्या प्रियकराला पोलिसांनी धरलं तेव्हा त्यांनी सत्य परिस्थिती सांगितली। त्याने सांगितलं की ही महिला मला इंस्टाग्रामवरती फिल्टर लावून फोटो पाठवायची। मी जेव्हा या महिलेला भेटलो तेव्हा ती महिला प्रत्यक्षात वेगळी होती आणि हाच राग कायम होता आणि त्यामुळे या युवकाने, या आरोपीने या महिलेचा खून केला आहे।